जालन्यात जाऊन भेट घेऊन आलेला आहे। आता देखील बैठकीत आपण उपस्थित होतात। नेमकं काय ठरलं आहे, आता पुढे या मागण्या ज्या देण्यात आलेल्या आहेत त्या मान्य होणार आहेत आणि त्याचं लेखी आश्वासन आपण तिकडे घेऊन जाणार आहात का? हे बघा, गेल्या 9 दिवसापासून प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे वडीगोद्री जालना जिल्हा येथे उपोषणाला बसलेले आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका काय आहे। आणि पुण्यामध्ये ॲडव्होकेट मंगेश ससाने हेही उपोषणाला गेल्या 6 दिवसापासून बसलेले आहेत। तर सरकारच्या वतीनं काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 3 मंत्री महोदयांना वडीगोद्रीसाठी पाठवलं होतं। माननीय गिरीश भाऊ महाजन, माननीय अतुल सावे साहेब, माननीय उदय सामंत साहेब, आम्ही सकाळी तिथं जाऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली। उपोषणकर्त्यांनी जी काही भूमिका मांडली होती ते सरकारच्या कानावरती घातली आणि पुण्याचं शिष्टमंडळ स्वतः 5-6 लोक इथं उपस्थित होते, वडीगोद्रीचे 5-6 लोक इथं या बैठकीसाठी उपस्थित होते। महत्त्वाचा जो विषय आहे सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये, तर सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये सरकारकडं ओबीसी सर्व नेत्यांच्या वतीनं शिष्टमंडळाच्या वतीनं भूमिका ठामपणे मांडलेली आहे। सरकारच्या वतीनं सर्व पक्षीय बैठक घेऊन सविस्तर चर्चा झाल्याशिवाय याच्यावरती निर्णय होणार नाही हे स्पष्टपणे सांगितलंय आणि त्या चर्चेमध्ये उपोषणकर्ते सुद्धा उपस्थित असतील। ही बैठक शक्यतो 29 तारखेला होईल असं सरकारच्या वतीनं सांगितलेलं आहे। नंबर 1। नंबर 2, जे दाखले 9 महिन्यामध्ये दिलेले आहेत कुणबी दाखले, मग त्यामध्ये काही खाडाखोड करून बोगस दाखले सुद्धा दिलेले आहेत, ती बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली। तर सरकारच्या वतीनं ह्या सगळ्या दाखल्यांची पडताळणी करण्याचा शब्द आता बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी या बैठकीमध्ये दिलेला आहे। तिसरा जो महत्त्वाचा विषय होता की 3 प्रकारचे दाखले लोक काढतायत, SEBCचा, EWSचा आणि कुणबी म्हणजे ओबीसीचा। एकच माणूस 3 दाखले काढतोय। जी जाहिरात येईल ज्याच्यामध्ये मोठी संख्या असेल तर तो दाखला तिथं वापरला जातोय। ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली तर सरकारच्या वतीनं असं आदेश देण्यात आलेले आहेत की इथून पुढं जात प्रमाणपत्र आणि जात